एक गोष्ट मात्र नक्की आहे, मराठीमध्ये चांगले चांगले कंटेंट येत आहेत. आत्ता कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपट होता, दशावतार आत्ताही चालूच आहे. असे चांगले चित्रपट येत आहेत आणि त्या चांगल्या चित्रपटांसोबत आणखी एक चित्रपटाची भर म्हणून का काय माहिती, पण एक आणखी चित्रपट येत आहे ज्या चित्रपटाचं नाव आहे मनाचे श्लोक. मृण्मयी देशपांडे ही जे ऍक्टर्स आहे, आतापर्यंत आपण ऍज अ लीड रोल बनूनच बघितलेलं आहे आणि तिने जे कामं केलेले आहेत ते कामं एकदम सुंदर प्रकारे तिने निभावलेले आहेत. तिने प्रत्येक काम हे एकदम योग्यरित्या आणि परफेक्ट केलेलं दिसत होतं. सम्राट मध्ये तिने जे काम केलेलं आहे ना, ते काम यावेळेस तिच्या बापाला ती बोलती ना की तुम्हीच आमचे पैसे घेतले, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती बोलती ना, तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे एकदम रिअल वाटत होतं. आणि ती आता आपल्यासाठी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे, स्वतःचं दिग्दर्शन आणि लेखन करून. या चित्रपटामध्ये आपल्याला मनवा आणि श्लोक या दोघांची कहाणी बघायला भेटणार आहे. ट्रेलर कधी सुरू झाला आणि कधी संपला हेच मला कळालं नाही, कारण एवढं जबरदस्त पद्धतीने ट्रेलरची कटिंग केलेली आहे. डायलॉग एकदम सुंदर प्रकारे ते आपल्यासमोर मांडलेले आहेत. प्रत्येकाने आपापले काम एकदम सुंदररित्या पार पाडलेले आहेत. मुरलेले कलाकार आपल्याला यामध्ये बघायला भेटतात. त्यावरनं कामाची किंवा मग ऍक्टिंगची कुठेही आपल्याला नाव बोट ठेवण्याची गुंजाईश उरत नाही. चित्रपट 10 ऑक्टोबरला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. याच्या आधी हा चित्रपटाचा टीजर आला होता. टीजर मध्ये ज्या प्रकारे तिने एका लाईन मध्ये सगळ्या गोष्टी त्या हिरोला जे सुनावल्या होत्या ना, त्या खरंच भयंकर होत्या. ओव्हरऑल ट्रेलर मला खूप चांगला वाटला. तुम्ही बघितला का ट्रेलर? तुम्हाला कसा वाटला हे जरा कमेंट करून सांगा. व्हिडिओ जिथून कुठून बघत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.